तुम्हालाही घरी चाट बनवणं एकदम झंझटीचं काम वाटतं का? तर घरची चाट ही हेल्दी आणि हायजेनिक असते. त्यामुळे आजची चाट एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली. सोबत चाटसाठी लागणारी हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी पण बनवली. यापुढे अशीच हेल्दी चमचमीत चाट घरीच बनवूया. सुरुवातीला चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातली. चिंच भिजेपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. येथे एक कांदा आणि एक बटाटा थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलाय. त्यानंतर चाटसाठी लागणारा व्हाईट चणा बनवायचा. तर त्यासाठी 7-8 तास भिजवलेले व्हाईट चणे घेऊन स्वच्छ धुवून पाणी काढून कुकरमध्ये घातले. भाजी थिक व्हावी यासाठी जो कट करून ठेवलेला कांदा बटाटा होता तो कुकरमध्ये घातलाय. त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घातली. अर्धा चमचा मीठ घातलंय. एकदम थोडासा सोडा घातला. सोडा घातल्याने चणा लवकर शिजतो. डबाभर भिजलेला चणा होता. सेम डब्याने 2 डबे पाणी घातले. तर कुकरचे झाकण बंद करून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चणा शिजतोय तोपर्यंत साईडला पॅनमध्ये वाळलेल्या मिरच्या घेतल्यात. 1.5 चमचा जिरे घातलेत. हे थोडंसं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं जाडसर असं वाटण करून घ्यायचं. तर हा चण्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारा आपला स्पेशल असा मसाला तयार झालाय. चिंचेची चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला जी चिंच भिजत घातलेली होती ती आतापर्यंत व्यवस्थित भिजली. चमच्याने प्रेस करून तिचा पल्प काढून घेतला. एका चाळणीने चाळून घेतला. तर वरती सर्व चिंचेच्या बी राहिल्या आणि पल्प एका बाउलमध्ये गोळा केलाय. वरती चाळणीमध्ये ज्या बी राहिलेल्या होत्या त्या 1-2 पाणी टाकून धुवून घेतलाय. बघू शकता चिंचेच्या बी एकदम स्वच्छ निघले. आपली चिंच अजिबात वायाला गेलेली नाही. त्यानंतर चिंचेचा पल्प एका पॅनमध्ये घातला. त्यामध्ये 1 वाटी गूळ घातलाय. पॅनमधील गूळ आणि चिंचेचं पाणी एकदम चटणीसारखं ड्राय होतंय तोपर्यंत चाटसाठी लागणारी हिरवी चटणी करूया. तर सेम क्वांटिटीमध्ये पुदिना आणि कोशिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली. त्यामध्ये अद्रक घातलंय. अर्धा चमचा मीठ घातलंय. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या घातल्याय. पाव चमचा काळं मीठ घातलंय. अगदी थोडंसं हिंग घातलंय. त्यानंतर अर्धा लिंबू कट करून त्या लिंबाचा रस मिक्सरच्या भांड्यात घातलाय. त्यामध्ये 2 छोटे चमचे शेव घातली. बारीक जाडसर कोणतीही शेव घातली तरी चालेल. थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलं. तर आपली हिरवी चटणी तयार झाली. कलर तर एकदम सुंदर आलाय. हिरवी चटणी तयार होईपर्यंत गॅसवरील इमलीचा पल्प कोरडा झालाय. त्यामध्ये 1.5 चमचा सुंठ घातली. अर्धा चमचा मीठ घातलंय. पाव चमचा काळं मीठ घातलंय. पाव चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली. हे सर्व कमी गॅसवर मिक्स करून घेतलं आणि इथे आपली सुंठ इमलीची चटणी तयार झाली. चणा शिजत घालून आपण चण्यासाठी लागणारा मिरची आणि जिऱ्याचा मसाला तयार केला. त्यानंतर हिरवी चटणी सुंठची लाल चटणी तयार केली. तोपर्यंत चण्याच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड झाले. एकदम व्यवस्थित असा चणा शिजलेला आहे. चण्याची ग्रेव्ही थिक व्हावी यासाठी पोटॅटो मॅशरने 4 ते 5 वेळा चणा प्रेस केला. त्यानंतर 2 छोटे टोमॅटो, थोडासा अद्रक आणि मिरची कट करून घेतली. चण्यामध्ये घालण्यासाठी याची ग्रेव्ही आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची. चण्याच्या भाजीमध्ये घालण्यासाठी टोमॅटोची ग्रेव्ही तयार केल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय. पाव चमचा जिरे घातलेत. अगदी थोडं हिंग घातलंय. त्यानंतर टोमॅटोची मिक्सरमधून काढलेली ग्रेव्ही घातली. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. 2 ते 3 मिनिटांसाठी टोमॅटोची ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. तेल सुटल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी हळदी पावडर घातली. पाव चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली. पाव चमचा जिरा पावडर घातली. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. मसाल्याने तेल सोडल्यानंतर यामध्ये कुकरमध्ये असलेला चणा घातलाय. व्यवस्थित मिक्स केलं. चण्याच्या भाजीला उकळी येते तोपर्यंत न झाकण ठेवताच 5-6 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचा. तोपर्यंत चाटसाठी लागणारी टिक्की तयार करूया. बाउलमध्ये 4 बटाटे उकडून साली काढून घेतलेत. एकदम थंड बटाटे हवेत यासाठी ते पोटॅटो मॅशरने मॅश करून घेतलेत. त्यामध्ये कट केलेली मिरची घातली. कट केलेली कोशिंबीर घातली.
पाव चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली, पाव चमचा हळदी पावडर घातली, अर्धा चमचा मीठ घातलंय, थोडंसं ऑइल घातलंय. त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घातलंय, 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातलंय. तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर घातल्यामुळं बटाट्याला चांगली बाइंडिंग येते आणि पीठ हाताने व्यवस्थित सर्व मिक्स केलं की बटाट्याचा आणि तांदळाच्या पिठाचा एक गोळा तयार होतो. त्यानंतर एक छोटासा गोळा घेऊन त्यातला बटाट्याची टिक्की तयार करून घ्यायची. तर सुरुवातीला गोळा तयार करून घेतला पिठाचा, त्यानंतर थोडासा प्रेस केला हाताने आणि साईडने थोडासा रोल केला की बटाट्याची टिक्की तयार होते. अशा प्रकारे सर्व टिक्क्या तयार करून घेतल्या बटाट्याच्या. आलूच्या टिक्की तयार होईपर्यंत चण्याला उकळी आली. त्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला केलेला मिरची आणि जिऱ्याचा मसाला अर्धा चमचे घातलाय, अर्धा चमचे किचन किंग मसाला घातलाय. चणा व्यवस्थित मिक्स केला, थोडीशी कट केलेली कोशिंबीर घातली. आपली टेस्टी अशी चण्याची भाजी तयार झाली. गरम तव्यावर थोडेसे तेल घातले आणि त्यावर सर्व टिक्की ठेवून दिल्या. नॉर्मली ठेलेवाल्याकडे टिक्की ही फ्राय केली जाते. आपण एकदम कमी तेलामध्ये आलटून पालटून हिला फ्राय करून घ्यायचं. सुरुवातीला खूपच कमी तेल टाकलेले होते आणि तवा पण कास्ट आयर्नचा आहे, त्यामुळे टिक्की तव्याला चिटकत होत्या. शेवटच्या 3 टिक्की मैद्याच्या पिठामध्ये डीप करून तव्यावर ठेवलाय. तर थोडंसं तेलही ॲड केलं आणि टिक्की मैद्याच्या पिठामध्ये डीप केल्यामुळे एकदम सहजपणे पलटत होत्या. 70 ते 80% टिक्की भाजल्या की पोटॅटो मॅशरने प्रेस करून घेतल्यात. सर्व टिक्की पोटॅटो मॅशरने प्रेस करून झाल्यानंतर आलटून पालटून कमी गॅसवर तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. तर एक्स्ट्रा तेल न ॲड करता त्याच गरम तव्यावर उरलेल्या तेलामध्ये पलटून घेतल्या. या पद्धतीने पण टिक्की एकदम फ्राय केल्यासारख्याच कुरकुरीत होतात. कास्ट आयर्नचा तवा वापरल्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा तेल ॲड करावं लागलं. तर नॉनस्टिकचा जर तवा वापरला तर यापेक्षाही कमी तेलामध्ये टिक्की फ्राय होतील. अगदी कुरकुरीत अशा टिक्की झाल्यात. तर आपली चाटची प्लेट तयार करूया. सुरुवातीला प्लेटमध्ये 2 टिक्की घातल्यात, त्यावर जी आपली चण्याची भाजी होती ती घातली. त्यानंतर फेटून घेतलेले गोड दही घातलंय. त्यानंतर कट केलेला कांद्याचे उभे काप घातलेत, थोडेसे टोमॅटो घातलेत. मोठ्यांसाठी बनवत असाल तर थोडीशी कट केलेली मिरची घालायची. त्यानंतर थोडंसं काळं मीठ घातलंय. स्टार्टिंगला केलेला मिरची आणि जिऱ्यांचा मसाला थोडासा घातलाय. त्यानंतर बनवलेली हिरवी चटणी घालायची थोडीशी. वरतून थोडीशी चटपटीत अशी सुंठ आणि चिंचेची चटणी घातली. थोडीशी कुरकुरीत शेव घातली. त्यानंतर डाळिंबाचे दाणे घातलेत. आपली एकदम चटपटीत चमचमीत अशी आलू टिक्की चाट तयार झाली.